राजकारणी आहेत, नगराध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत बराच काळ, कोण पंचायत समितीचा सभापती म्हणून राहिलेला आहे, पण ते ड्रग्ज विकतायत, ते विष विकतायत आणि आपल्या पोरांचं आयुष्य बरबाद करतायत. की एखाद्या वाईट कामामध्ये आपण जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून फिरतो, मिरवतो, अशा वाईट कामामध्ये जर आपला सहभाग असेल तर मला वाटतंय त्या ठिकाणी आपण स्वतःहून घरी बसलेलं बरं. सेवन करणाऱ्या माणसानं 4 लाखाचं ड्रग्ज त्या ठिकाणी 2 लाखाचं ड्रग्ज विकत घेतलं, तो सेवन गाठात, आणि 2 लाखाचं विकत घेणारा विक्री गाठात. ओके. या कारकिर्दीमध्ये गेल्या वर्षभराचा असा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा घडला, तुळजापूरचं ड्रग रॅकेट. म्हणजे ड्रगचा ज्या पद्धतीनं त्या तीर्थस्थानी सगळा व्यापार सुरू आहे तो मोठा वादाचा मुद्दा ठरलेला आहे. आणि तुमच्यावर पण सुरुवातीला असे आरोप झाले की तुमचा काही लोकांना पाठिंबा आहे म्हणून. तर या ड्रग रॅकेटचं नक्की काय गौडबंगाल आहे आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई का होण्यामध्ये विलंब का झाला? सगळ्यात महत्वाचं, आपण जर ह्या ड्रग्ज मध्ये जी लोक त्या ठिकाणी समाविष्ट आहेत त्यांना आरोपी म्हणून निष्पन्न झाले, त्यांना अरेस्ट व्हायला 2-2, 3-3 महिने गेले. बरं. त्याच्यातली जर प्रमुख लोक बघितली, आता मी जर पक्षावर बोललो तर परत ते पक्ष पातळीवर जाईल, पण मला वाटतं मला पक्षावर बोलायचंच नाही. ती विशिष्ट वृत्तीची लोक आहेत, भले ते राजकारणी आहेत, ते राजकारणी आहेत, नगराध्यक्ष म्हणून राहिलेले आहेत बराच काळ, कोण पंचायत समितीचा सभापती म्हणून राहिलेला आहे, पण ते ड्रग्ज विकतायत, ते विष विकतायत आणि आपल्या पोरांचं आयुष्य बरबाद करतायत. हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळेस मी 1 सेकंदही थांबलो नाही आणि त्याचा सातत्यानं पाठपुरावा केला. आणि माझं त्याच्यात असं, त्याच्यात काय झालं, मग त्यात आरोप प्रत्यारोप झाले. काही लोक, आता समजा मी माझ्या निवडणुकीत तुम्ही ऐकलं असेल की माझ्या बरोबर सेल्फी काढणाऱ्या लोकांनी जरी मला मतदान केलं तर मी निवडून येईन, असं मी, ह्याचा अर्थ काय होता? आता तुम्ही आले, समजा कोण आला, आता हे कोण आले माझ्याबरोबर फोटो काढायचं म्हणले, मी त्यांना अडवू शकतो का? बरोबर. बरं, मी त्याला असं तर म्हणत नाही तुझं पोलिसाचं कॅरेक्टर सर्टिफिकेट मला दाखव, मग मी तुझ्याबरोबर सेल्फी काढतो. कुठल्याही माणसानं, शेवटी मी लोकप्रतिनिधी आहे, त्याचा माझ्यावर हक्क आहे, त्याचा माझ्यावर अधिकार आहे. त्यानं मला जेव्हा मागणी करतो किंवा दादा मला तुमच्याबरोबर सेल्फी काढायचं, मग सेल्फी काढला, फोटो काढला, तेच फोटो त्या ठिकाणी सोशल मीडियावर टाकले गेले. मग त्यावेळेस मी असं आवाहन केलं की ह्याच्यामध्ये तुम्ही माझा मोबाईल नंबर तपासा, जो ग्रस्त तुम्ही त्या ठिकाणी आरोपी म्हणून पकडलाय त्याचा मोबाईल नंबर तपासा, आणि त्याच्यामध्ये माझ्यामध्ये जर काही संभाषण झालं असेल आणि मी जर त्याच्यात दोषी असेल तर माझ्यावर सुद्धा कारवाई करा. मी जाहीर आवाहन केलं. आणि मी माझ्याच बाबतीत नाही, अशाच पद्धतीनं जी पुढची लोक आहेत समोरची त्यांचं सुद्धा मी तपासा म्हणलं होतं, पण तसं काय तपासलं गेलं नाही. बरं. माझं आजही म्हणणं आहे की एखाद्या वाईट कामामध्ये आपण जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून फिरतो, मिरवतो, अशा वाईट कामामध्ये जर आपला सहभाग असेल तर मला वाटतंय त्या ठिकाणी आपण स्वतःहून घरी बसलेलं बरं. म्हणून हा विषय त्या ठिकाणी आम्ही लावून धरला अगदी शेवटपर्यंत. म्हणजे त्याचं चार्जशीट सबमिट झाल्याच्या नंतर बघा गंमत पोलिसांची, बघा कशी, ही जे आरोपी आहेत विशिष्ट पक्षाशी निगडीत, त्यांना वाचवण्यासाठी सेवन करणारा गट वेगळा आणि विक्री करणारा गट वेगळा. बरं, सेवन करणाऱ्या माणसानं 4 लाखाचं ड्रग्ज त्या ठिकाणी 2 लाखाचं ड्रग्ज विकत घेतलं, तो सेवन गाठात, आणि 2 लाखाचं विकत घेणारा विक्री गाठात. ही काय प्रकार आहे? आणि त्याच्यात गंभीर बाब अशी की कोर्टानं ही निदर्शनं त्या ठिकाणी नोंदवून घेतली. ज्यावेळेस हे आरोपी अरेस्ट झाले, पोलिसांना आयोला कोर्टानं विचारलं की तुम्ही विशिष्ट पक्षाची माणसं आहेत म्हणून कुणाच्या दबावात तुम्ही काम करताय का, आरोपीला वाचवायचं काम करताय का, तसा दबाव आहे का, असं विचारलंय कोर्टानं, ओपन कोर्टमध्ये विचारलंय सुनावणीच्या दरम्यान. मला वाटतं ही त्या तपास यंत्रणेची लखतर वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे. मी याच्या संदर्भात आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी साहेब असतील, आम्ही फडणवीस साहेबांकडे गेलो, आम्ही पर्सनली त्यांना भेटलो की म्हटलं हा विषय राजकीय नाही, हा सामाजिक आहे. उद्या माझ्या लेकरानं तुमच्या लेकरानं ड्रग घेतलेला आपल्याला चलेल का? त्याच्यामुळे ह्याचं मुळात सगळं उच्चाटन झालं पाहिजे. याच्यामध्ये कोणी का सामील असला त्याला आपण त्या ठिकाणी जेलमध्येच घातलं पाहिजे. तो ह्या समाज व्यवस्थेत मुक्तपणाने वावरता कामा नये, अशी माझी मागणी होती आणि ती मी शेवटपर्यंत लावून धरली. ह्याच्यातला धक्कादायक बाब अशी की आमचे जे राजकीय विरोधक आहेत, आता राजकीय विरोधक म्हणून मी बोलत नाही पण एक वस्तुस्थिती सांगतो, त्यांनी असं केलं की आम्हीच हे सगळं पोलिसांना टिप दिली, पोलिसांना सांगून आम्ही हे सगळं समोर आणलं. पण हे सांगत असताना 2 वर्षापूर्वी त्यांच्या कार्यकर्त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये नेरूळला, अहमदाबादला, गुजरातला त्यांना पाठवायची पाळी आली. म्हणजे 2 वर्षापूर्वी तुम्हाला माहित होतं, तरी तुम्ही केवळ विधानसभेच्या निवडणुका आहेत, लोकसभेच्या निवडणुका आहेत म्हणून त्यांचा वापर तुम्हाला करून घ्यायचा होता निवडणुकीच्या काळात, म्हणून तुम्ही ह्याच्याबद्दल ब्रश शब्द काढला नाही. म्हणजे तुम्ही सुद्धा 2 वर्ष हे चालू दिलं, ह्याला तुम्ही जबाबदार नाहीत का? हाही प्रश्न मी विचारलाय.
अद्यापर्यंत त्यांच्याकडनं उत्तर ह्याचं आलेलं नाही. पण अशा संवेदनशील विषयामध्ये आपण जेव्हा आपल्याला ती गोष्ट कळते त्याच वेळेस ती गोष्ट आपण पोलीस प्रशासनाला सांगणं आणि त्याचा छडा लावणं, हे रॅकेट संपवणं ही मला वाटतं आपलं कर्तव्य आहे. ते आपण लोकप्रतिनिधी म्हणून पार पाडलं पाहिजे. पण तसं ते पार पाडताना दिसतं नाही. उलट त्यांना वाचवण्याचा प्रकार झाला, त्यांची नावं एका विशिष्ट गटात घालण्याचा, पण ते आम्ही हाणून पाडलं. फडणवीस साहेबाला भेटलो, त्यांनी आम्हाला आश्वस्त केलंय की ह्याचा तपास अतिशय निष्पक्षपातीपणे होईल. आणि सगळ्यात महत्वाचं मला खरं सन्माननीय न्यायालयाचे आभार मानायचे की त्यांनी हा विषय अगदी सुमोटो त्या ठिकाणी स्वतः लक्ष घालून प्रत्येक बारीक सारीक त्या तपास यंत्र आयोगाला त्या ठिकाणी प्रश्न विचार अक्षरशः भंडावून सोडलं आणि त्यांना ते काम करायला भाग पाडलं. जे आरोपी आहेत त्या आरोपीला योग्य शासन करण्याच्या दृष्टीनं कोर्टाचं लक्ष आहे. मला वाटतं ही समाधानाची गोष्ट. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.